नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीमधील 1 मार्क क्वेश्चन नंबर 1B आतापर्यंत आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे विचारले जातील याबद्दल आपण प्रकरण वाईज व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेत। यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे जायचं आहे आणि थोडक्यात कोणकोणत्या प्रकारची प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि कसे विचारले जातात आणि कसे त्याची उत्तरं लिहायची याबाबतही आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत। क्वेश्चन नंबर 1B, दिस क्वेश्चन इज जस्ट लाईक ॲज अ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन। हा जवळजवळ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाईपच आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला एखादा दिलेला क्वेश्चन्स थोडासा तो सोडवण्यासाठी वाव आहे। त्याचं कारण असं की त्या प्रश्नामध्ये ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत किंवा येतात त्या स्टेप्सला मार्क्स दिलेले असतात बोर्डाने, आणि त्यामुळे 1 गुणांचा जरी प्रश्न असला तरी त्यामध्ये हाफ मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी दिले जातात। म्हणून या प्रश्नांचं लेखन कसं करायचं या संदर्भातही थोडक्यात मार्गदर्शन घेणार आहे। तुम्ही असं म्हणणार की 1 गुणांचाच प्रश्न आहे सर, इतका आपल्याला त्याच्याशी करण्याची गरज नाही, आम्हाला ते बाकीचा भाग येतो, पण तरीही आपल्याला बऱ्याचशा वेळा त्या न लिखाण काम केल्यामुळे बरेचसे गुण हे कमी होत असतात। किती प्रश्न सोडवायचे आहेत क्वेश्चन नंबर 1B मध्ये? तर क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला फक्त 4 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत। मग हे 4 क्वेश्चन्स कसे सोडवायचे आहेत? तर त्याच्यासाठी ऑप्शन दिलेलं नाही आहे। देअर इज नो एनी ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन दॅट इज 1B। कुठलंही ऑप्शन त्याच्यासाठी दिलेलं नाही। म्हणजेच काय, तर चारच्या 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाही। 1A मध्ये सुद्धा कुठलंही ऑप्शन नाही आहे, 1B मध्ये हे कुठलंही ऑप्शन नाही आहे। त्यामुळे तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर त्याचा 1 गुण गेला असं समजावं लागेल, बरोबर। त्याचं कारण असं की तो येत नाही तर दुसरा आहे का ऑप्शनला, तर प्रश्न त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे हे 4 प्रश्न सोडवणे आपल्याला कंपल्सरी त्या ठिकाणी झालेलं आहे। आत्ताच्या क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये हा भाग आहे। याच्यापूर्वी असं होतं का, याच्या पुढे काय होईल याचा आपल्याला विचार करायचा नाही, पण आपल्याला या क्वेश्चन्सचे कशा पद्धतीने मला सोडवता येईल याचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत। मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं होतं की ॲट रँडम क्वेश्चन आपल्याला सोडवण्याचा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे ॲट रँडम आपल्याला ते क्वेश्चन सोडवता आले पाहिजेत। पहिल्या प्रकरणावरचा प्रश्न आहे, लगेच 7व्या प्रकरणावरचा प्रश्न आहे, लगेच 3ऱ्या प्रकरणावरचा क्वेश्चन आहे। असं आपल्याला पटापट एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणामध्ये, एका कन्सेप्टमधून दुसऱ्या कन्सेप्टमध्ये आपल्याला ते जाता आलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपली जी तयारी आहे ती प्रकरण वाईज, टॉपिक वाईज आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालून आपल्याला अभ्यास केला पाहिजे। मी अभ्यास हा शब्द बऱ्याच वेळा उच्चारतो आहे, तर अभ्यास याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या आणि मग तुमच्या लक्षात येईल की अभ्यास म्हणजे नेमकं काय। म्हणून या प्रश्नांची तयारी करताना आपल्याला सगळ्या प्रकरणांचा अभ्यास झाल्यानंतरचा हा भाग आहे, हा एक लक्षात घ्या। कारण तुम्ही आता समजा 10वीला गेलात की लगेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला लागलेत आणि मग एक कन्सेप्ट शिकता आहात, असं होणार नाही। तुम्हाला आधी पूर्ण प्रकरण ते काय आहे, त्याच्यात कुठले कन्सेप्ट दिलेत, कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं आहेत, मी ते कसे सोडवू शकतो, हा सगळा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून मग प्रश्नपत्रिकेकडे वळायचं आहे। आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा विचार करतो आहे आणि त्यामुळे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आपण थोडक्यात मार्गदर्शन घेणार आहोत।
मी तुम्हाला क्रम सांगितला की कशा पद्धतीने करायचं. तर तुमच्याकडे ज्या प्रश्नपत्रिका संच आहेत त्याच्यामधले क्वेश्चन नंबर 1B याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 4 क्वेश्चन दिलेले असतात. तुमच्याकडे जेवढ्या प्रश्नपत्रिका आहेत तेवढ्या सगळ्या तुम्ही काढा आणि त्याच्यातून क्वेश्चन नंबर Bचे 4 क्वेश्चन्स कलेक्ट करा. तुमच्याकडे 10 प्रश्नपत्रिका असतील तर 10 चोक 40 प्रश्न तुमच्याकडे कलेक्ट होतील आणि हे 40 प्रश्न ॲट रँडम असतील आणि ते 40 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा. ही अभ्यासाची मेथड आहे, ही प्रश्नपत्रिकेनुसार अभ्यास करण्याची मेथड आहे. मग त्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की हे प्रश्न सोडवले सर याच्यातलेच येतील का? अजिबात तसं होणार नाही. पण ते प्रश्न सोडवताना तुमचे जे कन्सेप्ट तयार होतील त्याचा उपयोग करून तुम्ही प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न म्हणजे तुमच्या परीक्षेच्या वेळेस प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकतात. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की या परिस्थितीमध्ये आपलं लिखाणकाम कमी झालेलं आहे. म्हणजे असं जाणवतं आहे की बा लिखाणकाम आपलं कमी झालेलं आहे. ते लिखाणकाम अजिबात कमी होऊ देऊ नका. अजूनही तुम्हाला कालावधी आहे, भरपूर वेळ आहे. त्या वेळामध्ये तुम्ही खूप लिखाणकाम करा. कारण याचा फायदा असा होतो की आपल्याला 2 तासाचा पेपर तुम्हाला 1.5 तासामध्ये लिहून होईल. जोपर्यंत लिखाणकामाचा सराव नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ती अडचण निर्माण होईल. आणि म्हणून बोर्डाने ह्यावर्षी फक्त ह्यावर्षी प्रत्येक पेपरला वेळ वाढवून दिलेला आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि लिखाणकामाचा जो सराव आहे तो तुम्हाला सगळ्या विषयांसाठी तर आवश्यक आहेच, पण बीजगणित भूमिती या विषयासाठी तुम्हाला ते लिखाणकाम म्हणजे ते उदाहरण सोडवूनच बघावं लागेल. सोडवल्याशिवाय, प्रत्यक्ष केल्याशिवाय, कृती केल्याशिवाय आपल्याला कुठलाही भाग समजणार नाही. हा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. तर तो क्वेश्चन नंबर 1Bला आपण सुरुवात करतो आहोत. ॲट रँडम क्वेश्चन आपण सोडवणार आहोत. त्याच्यात कसं लिहायचं हे मी 2-4 प्रश्न तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर जो भाग आहे तो आपण पटापट ते प्रश्न त्या ठिकाणी वाचूया आणि काय करता येईल, कसा विचार मला करता येईल याबद्दल विचार त्या ठिकाणी मांडूया आपले. आता क्वेश्चन नंबर 1B चार प्रश्न असतात आणि ह्या 4 प्रश्नांचं आपल्याला काय करायचं आहे तर सोडवायचे आहेत. त्यामुळे एक प्रश्न मी या ठिकाणी घेतो. या प्रश्नाबाबत मला काय करता येईल त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 आपण घेऊया. 2 सर्कल्स with red eye 3.5 centimeter and 2.5 centimeter touches each other internally. Find the distance between their center. क्वेश्चन अतिशय सोपा आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. माझ्या डोक्यात लगेच असं येईल की इंटरनली आहे म्हणून रेड आयची मला काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल. येस, करेक्ट. विचार अतिशय बरोबर आहे. पुढे काय करणार? मग आता या ठिकाणी सर्कलची रेडियस दिलेली नाही आहे म्हणण्यापेक्षा त्याचं नाव दिलेलं नाही आहे. लेंथ दिलेली आहे पण नाव दिलेलं नाही. मग अशा वेळेस मी सोडवायचं कसं, मी लिहायचं कसं, प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने लिहायचं? तर पहिली रेडा आहे 3.5 सेंटीमीटर. आपण तिला R1 म्हणूया. डायग्रॅम काढण्याची आवश्यकता नाही. दुसरी R1 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. R2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. मला माहिती आहे की सर्कल्स इंटरनली टच होत आहेत. मी आता या ठिकाणी क्वेश्चन कसा सोडवायचा याबद्दल विचारात घेतो आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला लिहायचं कसं हा भाग नीट बघून घ्या की कशा पद्धतीने मला लिहायचं. मी खाली काय म्हणणार की 2 सर्कल्स टच ईच अदर इंटरनली. 2 सर्कल्स टच ईच अदर इंटरनली. आता इंटरनली जर टच होत असतील देन डिस्टन्स बिटवीन सेंटर, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स
इज इक्वल टू R1 मायनस R2 अँड इज इक्वल टू 3.5 मायनस 2.5 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ही लिखाणाची पद्धत आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, माहिती असतं त्यांना सगळं, कन्सेप्ट माहिती असतो, काय करायचं हे पण माहिती असतं, पटकन त्याची वजाबाकी रफ करतात. रफ वजाबाकी केल्यानंतर ॲन्सर येतं, त्या ॲन्सर त्या ठिकाणी लिहितात. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज 1 सेंटीमीटर. पण एखाद्या वेळेस जर बोर्डाने या 2 स्टेपपैकी कुठल्या तरी एका स्टेपला जर अर्धा गुण दिलेला असेल आणि उत्तराला अर्धा गुण दिलेला असेल, तर मात्र मग आपली पंचायत होते की या ठिकाणी अर्धा गुण आपला कापला जातो. बघा मित्रांनो, लक्षात घ्या की SSC बोर्ड असो किंवा कुठलीही परीक्षा असो, त्या ठिकाणी तुम्हाला हे गुण मिळवायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक स्टेप, प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने विचार करावा लागेल की माझा कुठलाही अर्धा गुणसुद्धा वजा व्हायला नको. म्हणजे या पद्धतीने मी जर विचार केला तर लिखाणकाम अतिशय आपलं व्यवस्थित होऊ शकेल. दुसरा क्वेश्चन आपण घेऊया. PA/2. बघा आता लगेच मला दुसऱ्या प्रकरणाकडे वळायचं आहे, दुसऱ्या कन्सेप्टकडे वळायचं आहे. हा झाला सर्कलमधला कन्सेप्ट. आता दुसरा कन्सेप्ट लगेच आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्रीकडे जायचं आहे. PA/2, 4 is the midpoint of segment AB. This is midpoint of segment AB. AB चा तो midpoint आहे. Joining the points. कोणते कोणते पॉइंट्स आहे बघा. Joining the points A -6, -6,5 and B -2,3. 1 मार्क क्वेश्चन आहे. हा मिड पॉइंट दिलेला आहे. आता मला माहिती आहे की त्या सेगमेंटचा हा मिड पॉइंट हा P आहे, हा A आहे, हा B आहे. डायग्राम काढण्याची आवश्यकता नाही, मी हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. Pचे कोऑर्डिनेट काय, A/2, येस, अँड 4, बरोबर. या ठिकाणी मला माहिती दिली. विचारलं काय तर फाइंड A. आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची. Aचा कोऑर्डिनेट दिला आहे -6,5, Bचा कोऑर्डिनेट दिला आहे -2,3. या पद्धतीने आहे. मला A ची व्हॅल्यू काढायची आहे. A इज अ मिड पॉईंट, A इज अ व्हॅल्यू ऑफ दॅट कोऑर्डिनेट. म्हणजे या ठिकाणी अपॉन 2 केलं की आपल्याला तो कोऑर्डिनेट मिळेल. मग ॲक्च्युअली मी सोडवणार कसं हे, तर पहिला पॉईंट आपण घेऊया, सोडवायला सुरुवात करूया. A -6,5 अँड B -2,3. येस, याला x1 y1 मानूया, याला x2 y2 मानूया. येस, त्याच्यातला हा जो भाग आहे हा x आणि हा y आहे. तुम्हाला माहिती आहे की x अँड y आर द मिड पॉईंट्स ऑफ दॅट सेगमेंट AB हॅविंग द कोऑर्डिनेट x1 y1 अँड x2 y2. मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला माहिती. मला जर हा x काढायचा असेल, म्हणजे A काढायचा असेल, तर xची व्हॅल्यू घ्यावी लागेल. म्हणजे मी या ठिकाणी लिहिणार x इज इक्वल टू x1 + x2/2. एवढंच लिहिणं माझ्याशी गरजेचं आहे. पुढचं आपल्याला काही व्हॅल्यू काढायची नाही, ती व्हॅल्यू दिलेली आहे 4. म्हणून x इज इक्वल टू, व्हॉट इज x? x इज A/2. पुट हिअर A/2 इज इक्वल टू x1 दॅट इज -6 अँड प्लस x2 मीन्स -2 डिवायडेड बाय 2. बघा, -6 - 2/2
आता हा 2 आणि 2 कॅन्सल होईल, कारण हा 2 जर इकडे गेला गुणाकारात तर 2 आणि 2 कॅन्सल होईल, म्हणजे a इज इक्वल टू -8. एची व्हॅल्यू किती आली? -8. म्हणजेच ॲक्च्युअली कोऑर्डिनेट किती आला? -8/2 म्हणजे -4. येस, म्हणजे -4 -4 and 4 दिस इज द मिड पॉईंट, कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. अशा पद्धतीने मला एची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे आपला पहिल्या प्रश्नाचा कन्सेप्ट, लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे गेलो आहोत, कोऑर्डिनेट जॉमेट्रीवर गेलेलो आहोत. आता लगेच तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. इन ट्रायंगल ABC. बघा आता हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. इन ट्रायंगल ABC क्वेश्चन कसा विचारलेला आहे? इफ AB² इज इक्वल टू AC² प्लस CB². CB² म्हणजे BC². स्टेट विथ रिझन वेदर ट्रायंगल ABC इज राईट अँगल्ड ट्रायंगल ऑर नॉट. आपल्याला लगेच कळतं आहे की दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. हा पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आहे, बरोबर आहे. इफ इन एनी ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू साइड्स देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. दिस इज आवर converse theorem. Now by using this converse theorem we can easily identify that yes, this triangle is a right angle triangle. Now how we write this? How we write this 1 mark question in the question paper? Yes, now in triangle here, then how we write this here? Triangle ABC, in triangle ABC here, in triangle ABC, AB² is equal to AC² plus CB². This is given. Yes, hence by converse of Pythagoras theorem, by converse of Pythagoras theorem, triangle ABC is right angled triangle. एवढंच लिहायचं आहे आपल्याला. तो कॉन्व्हर्स थेरमसुद्धा त्या ठिकाणी लिहायचा नाही. त्याचं कारण असं की तुम्ही ओळखलेलं आहे का हे ह्या स्टेटमेंटवरून लक्षात येतं. बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम वी डायरेक्टली से दॅट दिस ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. येस, आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. लगेच नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. म्हणजे आता हा ABC आहे ट्रायंगल, हा D आहे, ही BCची व्हॅल्यू दिली आहे 7 आणि BDची व्हॅल्यू दिली आहे 3. येस, आणि मला प्रश्न काय विचारलेला आहे? इन ट्रायंगल BC इज इक्वल टू 7 अँड BD इज इक्वल टू 3, देन राईट रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC, yes, sorry, ABD divided by area of triangle ABC. येस, असं मला विचारलेलं आहे. मग आपण ABD ट्रायंगल बघूया. ABD ट्रायंगल, येस. ABC ट्रायंगल बघूया. हा ABC ट्रायंगल. हाईट ऑफ दिस टू ट्रायंगल्स इज सेम. बरोबर आहे, या दोघा ट्रायंगलची हाईट सेम आहे. म्हणून हियर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD have equal height. Yes, and hence area of triangle ABD divided by area of triangle ABC. Now we know that when the two triangles having the equal height, then the ratio of their areas is equal to ratio of their corresponding bases. म्हणून सरळ मी या ठिकाणी लिहिणार, व्हॉट इज द बेस ऑफ ट्रायंगल ABD? बेस इज BD डिवायडेड बाय BC अँड इज इक्वल टू 3/7. दिस इज द रेशो. पटकन आपल्याला ते सोडवता आलं. 3/7. म्हणजे इथे मला लगेच पहिल्या प्रकरणाचा विचार करायचा आहे की हाईट
प्रॉपर्टीज आपण ज्या शिकलेलो आहे सुरुवातीच्या त्या प्रॉपर्टीवर आधारित हे पुढचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे एक एक आपण विचार जर केला तर पटकन आपल्याला काही बाबी समजतात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. एक राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. BD आहे, ABC ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. अशी खूण त्या ठिकाणी दिलेलीच आहे ऑलरेडी. इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. इन फिगर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. याचा अर्थ AC इज अ हायपोटेनस. येस, अँड दिस BD इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस. मीन्स BD इज परपेंडिक्युलर टू AC. BD AC ला परपेंडिक्युलर आहे असं मला दिलेलं आहे. अँड A-D-C ते तुम्हाला माहिती आहे, मी पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी लिहित नाही. देन बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन BD स्क्वेअर इज इक्वल टू ब्लॉक इन टू ब्लॉक. म्हणजे काय, मला त्या ब्लॉकमध्ये भरायचं आहे. फिल इन द ब्लँक्स असा प्रश्न विचारलेला आहे की असं जर असेल तर इथं काय येईल. सिंपल. मग मला जॉमेट्रिक मीन माहिती पाहिजे. व्हेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल फ्रॉम द राईट अँगल व्हर्टेक्स ॲट राईट अँगल, तिथून जर मी परपेंडिक्युलर काढला तर धिस BD इज द जॉमेट्रिक मीन. अँड हाऊ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ BD बाय फॉर्म्युला BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. मग सरळ या ठिकाणी AD इंटू DC असं लिहावं लागेल. आणि मग इथे याला अर्धा मार्क आहे, याला अर्धा मार्क केलेला असेल तर. नसेल तर बोर्डाने ठरवलं की दोघंही बरोबर लिहिलेले असले तर 1 मार्क द्यायचं. त्या पद्धतीने करता येईल. बरोबर. आता हे बोर्ड ठरवतं की अर्धा अर्धा द्यायचा की 1 द्यायचा पूर्ण. हे बोर्डाच्या त्या ठिकाणी मॉडेल ॲन्सरवर अवलंबून असतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. इन सर्कल मेजर ऑफ माइनर आर्क इज 60 डिग्री. इन सर्कल मेजर ऑफ माइनर आर्क इज 60 डिग्री. एक माइनर आर्क आहे AB, याचं मेजर आहे 60 डिग्री. येस. व्हॉट इज द मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर आर्क. याच्या मेजर आर्कचं मेजर किती. मग आता इथे तुम्ही म्हणाल की सर डायग्रॅम काढायची का, मग त्याला नावं द्यायचे का. नाही, काही आवश्यकता नाही. मेजर ऑफ द मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. सरळ हा फॉर्म्युला लिहायचा. मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. आणि सरळ या ठिकाणी टाकायचं 360 मायनस 60 इज इक्वल टू 300. मेजर ऑफ मेजर आर्क मला मिळाला 300. हे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. लगेच आपण ट्रिग्नोमेट्रीकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ साइन अल्फा इज इक्वल टू कॉस बीटा. हे बघा, इफ साइन अल्फा इज इक्वल टू कॉस बीटा देन पुढे प्रश्न काय विचारले. देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. आता प्रश्न पडेल आपल्याला की कशा पद्धतीने करायचं. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण शिकलेलो आहोत. आता हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कसे, याचे फॉर्म्युले कसे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती हवेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा.
कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. याप्रमाणे ते पुढे फॉर्म्युलीज आहेत. मग आता याच्यातला एकच भाग आपण घेऊया कुठला तरी, बरोबर, कारण हे दोघं इक्वेशन दिलं आहे. पहिला स्टेप मी इथे लिहिणार साइन अल्फा इज इक्वल टू साइन, बघा कॉस बीटाच्या ऐवजी मी काय लिहिणार, कॉस बीटा म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. म्हणजे या ठिकाणी मी लिहितो आता साइन 90 मायनस बीटा. येस. मग आता इथे साइन आहे, इथे साइन रेशियो, म्हणजे हे अँगल सारखे असतील. म्हणजे अल्फा इज इक्वल टू 90 मायनस बीटा. मायनस बीटा इकडे आणायचा, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. दिस इज अवर व्हॅल्यू. येस. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. ट्रायंगल MNO सिमिलर विथ ट्रायंगल, बघा ट्रायंगल MNO सिमिलर विथ ट्रायंगल PQR. प्रश्न काय विचारलाय बघा, ट्रायंगल MNO सिमिलर विथ ट्रायंगल PQR. अतिशय सोपे क्वेश्चन आहे. देन राईट द प्रपोर्शनॅलिटी ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. व्हेरी सिम्पल. प्रपोर्शनॅलिटी ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स मला काढायचं आहे. करस्पॉन्डिंग साइड्स इथे दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल की सर ट्रायंगल काढायचा का, सिमिलर ट्रायंगल काढायचे का? नाही, सिमिलर ट्रायंगल काढण्याचीही आवश्यकता नाही. आपल्याला या नावावरून सरळ साईडचे प्रपोर्शन आपण लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहू शकतो, पहिले 2 अक्षर घ्यायचे, MN डिवायडेड बाय PQ. इथले 2 अक्षर घेतले. आता पुढचे 2 घ्यायचे, म्हणजे इज इक्वल टू NO डिवायडेड बाय QR अँड इज इक्वल टू, आता पहिलं आणि तिसरं घ्यायचं आहे, म्हणजे MO किंवा OM डिवायडेड बाय PR. हा झाला त्यांचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो. अतिशय सोपे एक्झाम्पल्स हे 1 मार्क क्वेश्चन असतात. म्हणजे मी आता किती प्रकरणांमध्ये फिरतोय हे लक्षात घ्या. सराव हा अशा पद्धतीने व्हायचा असतो, किंवा आपण सराव हा अशा पद्धतीने करायचा असतो, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला सहज समजतात आणि आधी ते कन्सेप्ट मात्र आपले झालेले असले पाहिजेत, नाहीतर आपल्याला कुठलाही क्वेश्चन पटकन समजणार नाही. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, तो 45 45 90चा दिला आहे. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. This angle is 45, this angle is 45, yes, and we have given here this hypotenuse is 2√2. ABC ट्रायंगल आहे, ABC ट्रायंगल आहे. प्रश्न बघा काय विचारलेला आहे. इन फिगर अँगल ABC इज 90 डिग्री आहे, बरोबर. ABC इज 90 डिग्री. BAC इज इक्वल टू BCA, BAC इज इक्वल टू BCA, येस करेक्ट, इज इक्वल टू 45 डिग्री. मी पुन्हा लिहित नाही तिथे, फक्त वाचतोय. इफ AC इज इक्वल टू 2√2 देन फाइंड AB. AB काढायची मला. AB इज अ साईड अपोजिट टू 45 डिग्री. आता आपल्याला स्पेशल टाईप ऑफ ट्रायंगल आपलं झालेलं आहे, म्हणून 45 डिग्री अँगलच्या समोरचे साईड कशा पद्धतीने काढतो आपण हे आपल्या थेरमवरून लक्षात येईल. म्हणून इथे इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू, आता मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो हां. AB इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस दॅट इज AC. लक्षात आलं का? तसंच BC इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस, सेम आहे, बिकॉज AB इज इक्वल टू BC अँड हेन्स AB इज इक्वल टू 1/√2 इंटू 2 इंटू √2, √2 कॅन्सल होईल, म्हणजेच AB इज इक्वल टू 2. हे सरळ आपल्याला सोडवता येईल. येस. नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ द सेगमेंट AB ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर. बघा, ड्रॉ द सेगमेंट ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर अँड कन्स्ट्रक्ट इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. इट इज व्हेरी सिम्पल. 4.5 सेंटीमीटर मी घेतली,
येस, इथे कंपासचं टोक ठेवणार आपण, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आणि इकडे कंस करणार, तसंच कंपास इथे ठेवून इकडे आणि इकडे कंस करणार आणि सरळ हे जोडून घेणार. दॅट इज द बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे काढून बघा तुम्ही, सिम्पल आहे फार. त्याच्यात काही फार मी डिटेल्स असं घेत नाही, कारण हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. बेसिक कन्स्ट्रक्शन सगळं आपलं झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट इज द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस? सिम्पल क्वेश्चन विचारला, याच्यात काही फारशा स्टेप नाही, याला एकपैकी एक गुण लगेच मिळतो आपल्याला. व्हॉट इज द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस? आता एक्स ॲक्सिसवर जर विचारात घेतलं तर कुठलाही पॉईंट असेल, समजा हा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, पण हा पॉईंट असेल नुसता 1 नाही आहे त्याचा, तर 1,0. मग वाय कोऑर्डिनेट काय आला तर 0. मग सरळ एका स्टेटमेंटमध्ये लिहायचं, द वाय कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस इज 0. असं पूर्ण वाक्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. हा भाग लक्षात घ्या. येस, नेक्स्ट क्वेश्चन. आता एक डायग्रॅम दिलेली आहे, ते डायग्रॅम मी या ठिकाणी काढतो. एक 40 डिग्रीचा अँगल या ठिकाणी दाखवलेला आहे. 40 डिग्री. हा क्यू पॉईंट आहे, हा पी आहे, हा ओ आहे. इन फिगर सेगमेंट पी क्यू इज टँजंट अँड ओ पी इज रेडियस. हे पहा, पी क्यू इज टँजंट अँड ओ पी इज रेडियस. अँगल ओ क्यू पी इज 40 डिग्री. हा 40 डिग्री आहे, हा दिलेला आहे मला. राईट द मेजर ऑफ अँगल ओ पी क्यू. बघा, ओ पी क्यू हा अँगल किती येईल. अँड सेकंड पी ओ क्यू. पी ओ क्यू म्हणजे हे दोन अँगल काढायचे. किती सोपं आहे. कसा बेसिक विचार करणार आपण बघा. दिस इज द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. येस, ऑफ द टँजंट. त्यामुळे हा अँगल किती येईल 90 डिग्री. मग इथे हियर ओ पी इज रेडियस अँड पी क्यू इज टँजंट. टँजंट. येस, आता ही टँजंट आहे म्हणून ओ पी इज परपेंडिक्युलर टू पी क्यू अँड हेन्स अँगल ओ पी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. सरळ मला इथे येईल. दिस इज द टँजंट रेडियस रिलेशन. हे टँजंट रेडियस रिलेशन आहे. याप्रमाणे आपल्याला 90 डिग्री मिळेल. नेक्स्ट आपल्याला अँगल काढायचा आहे. हा कशा पद्धतीने काढणार. हा 40 आहे, हा 90 आहे. हा अँगल काढता येईल. सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल सहज मला करता येईल आणि तो अँगल त्या ठिकाणी काढता येईल. मग पुढे ते इक्वेशन लिहायचं आणि त्या इक्वेशननुसार तो अँगल त्या ठिकाणी काढता येईल. हे जस्ट मी तुम्हाला आयडिया देतो आहे. प्रत्येक उदाहरण असं या ठिकाणी सोडवलंच जाईल याचं नाही. आपण एक एक आयडिया या माध्यमातून घेतो आहोत. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. क्वेश्चन दिला आहे, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन. सिंपल, कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन इज 0 0. ॲन्सर त्या ठिकाणी लिहिता येईल. नेक्स्ट पुन्हा दिलेलं आहे, द हाईट्स ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी बी सी. बघा, हाईट्स ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड डी बी सी आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी. बघा, ए बी सी आणि डी बी सी तुम्ही जर विचार केला तर दिस 2 ट्रायंगल्स हॅव द सेम बेस अँड दॅट्स वाय रेशो ऑफ इट्स करस्पॉन्डिंग एरियाज इज इक्वल टू करस्पॉन्डिंग टू और रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग टू देअर हाईट्स.
त्यांच्या हाईट्स बरोबर येईल. म्हणजेच ABC आहे 4 सेंटीमीटर आणि DBCचा आहे 6 सेंटीमीटर हाईट आहे. मग 4/6, मग 4/6 सिम्प्लिफाय तुम्ही करा, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करा आणि त्या ठिकाणी आन्सर लिहा. ओके, या पद्धतीने लिहिता येईल. ट्रायंगल PQR similar with triangle XYZ. Yes, triangle PQR similar with triangle XYZ. Then which angle is congruent to angle Q? PQR congruent with XYZ. Sorry, similar to PQR similar to triangle XYZ. असं दिलेलं आहे. क्वेश्चन काय विचारलेला आहे? विच अँगल इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू. क्यूला कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे? सिंपल आहे, वाय. अँगल वाय इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल क्यू. सरळ तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट विल बी द रिझल्ट when each term of sin square theta plus cos square theta is equal to 1 is divided by sin square theta. बघा, sin square theta plus cos square theta is equal to 1 या टर्मला, याच्या each टर्मला जर मी sin स्क्वेअरने डिव्हाइड केलं तर काय रिझल्ट येईल असं विचारलं. मग डिव्हाइड करून पाहू आपण. sin स्क्वेअर थीटा अपॉन sin स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा अँड इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. हे पहा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज 1, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज कॉट स्क्वेअर थीटा अँड इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मीन्स कोसेक स्क्वेअर थीटा. दिस इज द रिझल्ट. असं पटकन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. येस. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. ड्रॉ द सेगमेंट PQ. बघा, आता पुन्हा आपल्याला कन्स्ट्रक्शनकडे आपण आलो आहोत. ड्रॉ द सेगमेंट PQ ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर अँड डिव्हाइड इट इन द रेशो 2:3. ड्रॉ सेगमेंट PQ is equal to 6 centimeter and divide it in ratio 2:3. कसं डिवाइड करायचं? सिमिलर ट्रायंगल्समध्ये आपलं झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शनमध्ये बघितलेलं आहे. पण आता काय करायचं तर एक सेगमेंट काढायची 6 सेंटीमीटर. येस, 6 सेंटीमीटर सेगमेंट काढले. 6 सेंटीमीटर सेगमेंट काढल्यानंतर एक अँगल कुठला तरी या ठिकाणी तयार करायचा. कुठल्याही अँगलने सरळ अशा पद्धतीचा एक सेगमेंट काढून घ्यायचा किंवा एक रे काढायचा. ड्रॉ दिस रे. 2:3 मीन्स 2 + 3 इज इक्वल टू 5 पार्ट्स. हा जो काढलेला रे आहे याच्यावर 5 पार्ट तयार करायचे. हे डिस्टन्स किती घ्यायचं? स्पेसिफिक डिस्टन्स घ्यायचं, हे तुम्हाला माहिती आहे. 5 पार्ट्स तयार केले. 1 2 3 4 5. येस, 5 पार्ट तयार झाले. हा जो शेवटचा पार्ट आहे हा क्यूशी जोडायचा. येस. आता बघा, पहिले म्हणजे 2 पार्ट, 1 2, इथे 2 पार्ट संपलेले आहेत. त्यामुळे मला या पॉईंटला, याला मी जर नाव दिलं तर P1 P2 P3 P4 अँड P5. तर हा जो अँगल तयार होतो आहे बघा, याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल मला इथे तयार करायचा आहे. हाऊ वी ड्रॉ द कॉन्ग्रुएंट अँगल हे आपल्याला माहिती पाहिजे. इथे कंपासचं टोक ठेवायचं, एक आर्क या ठिकाणी काढायचा, अंतर बदलवायचं नाही, या ठिकाणी ठेवायचा, असा एक आर्क काढायचा, हे डिस्टन्स मोजायचं, इथे ठेवायचं, अशा पद्धतीचे खूण करायची आणि ही खूण जोडायची आणि या पद्धतीने आपल्याला काढता येईल. ओके, असं जर काढलं तुम्ही तर ही पुढे या ठिकाणी इंटरसेक्ट होईल आणि याला पॅरलल येईल. हे लक्षात घ्या, ही लाईन काय येईल? याला पॅरलल येईल. आणि मग ही पॅरलल आल्यानंतर इथे एक पॉईंट तुम्हाला मिळेल. हे 2 पार्ट्स आहे, हे 3 पार्ट्स आहे. ही पहिली मेथड झाली. तुम्ही म्हणाल की सर अजून दुसरी मेथड आहे का? येस आहे. तुम्हाला पॅरलल लाईन काढाव्या लागणार नाहीत.
ती पण बेसिक कन्स्ट्रक्शनच आहे, हे तुम्हाला माहिती आहे. 6 सेंटीमीटरची सेगमेंट काढा. पी या व्हर्टेक्सला एक अँगल तयार करायचा आता प्रोट्रॅक्टरने तुम्ही या ठिकाणी समजा 40 डिग्रीचा अँगल तयार केला, तर क्यू या ठिकाणी 40 डिग्रीचा या ठिकाणी तयार केला, तर क्यूला तुम्ही 40 डिग्री अशा पद्धतीने तयार करा. येस, हा 40 डिग्री या ठिकाणी तयार होईल. प्रोट्रॅक्टरने ते मोजायचं आणि काढायचं. सर नंतर काय करायचं, तर 5 पार्ट्स तुम्हाला करायचे आहेत. 5 पार्ट्स 1 2 3 4 अँड 5 पार्ट्स झाले. तेच अंतर घ्यायचं, बदलवायचं नाही. पुन्हा इथे 5 पार्ट तयार करायचे, 1 2 3 4 अँड 5. येस. मग आता काय करायचं, तर हा जो लास्ट पार्ट आहे, लास्ट भाग आहे, तो या ठिकाणी जोडला पीला. हा क्यू जो आहे तो या ठिकाणी जोडला. हा नंतरचा या ठिकाणी असे जोडत जायचे, अशा पद्धतीने मिळेल. आणि मग तुम्ही बघा 1 2 3 4 अँड 5 पार्ट झाले. मग तुम्हाला 2s2 पाहिजे, तर हा जो पॉईंट आला बघा, म्हणजेच याला जर तुम्ही नाव दिलं ओ, तर PO/2OQ इज इक्वल टू 2s2 असा रेशो तुम्हाला मिळतो. येस, हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. म्हणून मी पुन्हा ते प्रोट्रॅक्टर घेतलं आणि अँगल काढला. हे आपली रिव्हिजन सुरू आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने, मला फक्त फ्लॅश झालं पाहिजे. हाऊ वी ड्रॉ इट, आपण या पद्धतीने काढू शकतो, या पद्धतीने काढू शकतो. येस. आता पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. 2 sin θ. बघा एक्झाम्पल कसं दिलं आहे. लगेच ट्रिग्नॉमेट्रीकडे चाललो आपण. 2 sin θ इज इक्वल टू 5 cos θ. 2 sin θ is equal to 5 cos θ. Then find value of tan θ. किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉट θ असंही विचारू शकतात. इक्वेशन मला काय दिलं आहे, इथे लिहिलं मी 2 sin θ इज इक्वल टू 5 cos θ. इक्वेशन दिलं. मग मला काय माहिती आहे की टॅनची आयडेंटिटी माहिती आहे किंवा फॉर्म्युला माहिती आहे, tan θ इज इक्वल टू sin θ अपॉन cos θ. मग sin θ इथे आहे, cos θ मला आणावं लागेल. sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू, हा 5 इथे आहेच, हा 2 इकडे भागाकारात, 5 अपॉन 2 अँड हेन्स tan θ इज इक्वल टू 5 अपॉन 2. समजा हा क्वेश्चन उलट विचारला, या ठिकाणी cot θ विचारला. काय करणार आपण, cot θ विचारल्यानंतर मी काय करेल, तर cos θ अपॉन sin θ करेल, किंवा याच्या उलट केलं तरी चालेल, 2 अपॉन 5. किंवा इक्वेशनवरून मला जायचं असेल तर cos θ वरती आला पाहिजे, sin θ खाली आला पाहिजे, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. या पद्धतीने आपण प्रश्न त्या याच्यातले सोडवता येते. आता एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलवरचा एक्झाम्पल आहे. एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिला आहे. आता हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अशा पद्धतीने आहे. P, Q, R अँड S असे क्वेश्चन, असं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. QPS 110 आहे बघा. QPS हा 110 आहे. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल QRS. QRS सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. प्रॉपर्टी मला लक्षात येत. सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू 180 डिग्री और दे आर सप्लिमेंटरी. हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून इथे लिहिताना अँगल QPS प्लस अँगल QRS इज इक्वल टू 180 आणि इथे लिहायचं प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. येस, हे लिहिलं. इथे किती आहे, 110 प्लस अँगल QRS इज इक्वल टू 180 आणि सरळ हे वजाबाकी करून तुम्हाला सहज काढता येईल. QRS इज इक्वल टू 70 डिग्री. येस, असं सहज आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल.
आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. पुढचे क्वेश्चन्स पण अतिशय सोपे सोपे आपल्याला आहेत. ते पटापट आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ऑन नंबर लाईन the coordinate of 2 points are points P and Q are -8 and -3 respectively. Then find distance PQ. किती सोपं आहे. एक नंबर लाईनवर P आणि Q पॉईंट्स दिले आहेत. Pचा कॉर्डिनेट आहे -8 आणि Qचा कॉर्डिनेट आहे -3. डिस्टन्स PQ काढायचं आहे मला. डिस्टन्स PQ इज इक्वल टू हायर कॉर्डिनेट. हायर कॉर्डिनेट कुठला आहे याच्यामध्ये? -3. येस, म्हणून लिहिताना मला -3 -8 इज इक्वल टू -3 + 8 इज इक्वल टू 5. आन्सर इज 5. अशा पद्धतीने मला लिहिता येईल. सेकंड क्वेश्चन आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीवर दिला आहे. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्री आपण कशा पद्धतीने लिहिणार पहा. क्वेश्चन आहे 1 - tan square 45 डिग्री डिवायडेड बाय 1 + tan 45 डिग्री इज इक्वल टू वॉट. आता इथे कसं करणार आपण? तर व्हॅल्यू टाकायच्या का? येस, व्हॅल्यू टाकाव्या लागतील आपल्याला. कशा पद्धतीने टाकायचा? tan 45 किती आहे? tan 45 इज 1/√2. येस, tan 45 इज 1/√2. नाही सॉरी, tan 45 1. tan 45 ची व्हॅल्यू किती येईल? 1 येईल. अपोजिट अपॉन ॲडजसंट. बरोबर, अपोजिट पण 1, ॲडजसंट पण 1, त्यामुळे 1/1 या ठिकाणी 1 येईल. म्हणजे 1 - 1 डिवायडेड बाय 1 + 1 इज इक्वल टू वॉट. किती सोडवायचं आपल्याला? 1 - 1 इज 0/2. 0/2 इज 0 मीन्स व्हॅल्यू इज 0. हे सहज आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे. फाइंड कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्राफ ऑफ इक्वेशन. बघा, फाइंड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्राफ ऑफ इक्वेशन x इज इक्वल टू 2. इक्वेशन काय दिलं आहे? x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -3. याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो त्याचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. बरोबर आहे. मग आता x इज इक्वल टू 2 ग्राफ कुठे? तर हा 1 2, हा 1 2 आहे. x इज इक्वल टू 2 लाईन कोणाला पॅरलल येईल? y ॲक्सिसला पॅरलल येईल. याचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 2. येस, हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. आणि y इज इक्वल टू -3. -3 इकडच्या बाजूला येईल म्हणजे -1 -2 -3. हा y -3 म्हणजे x ॲक्सिसला पॅरलल येईल. मग हा कोऑर्डिनेट मला पाहिजे म्हणजे किती? 2, -3 तोच येईल. डायग्रॅम काढण्याची गरज नाही. म्हणजे जर असं इक्वेशन असेल तर त्याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या दोन लाईनच्या ग्राफचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असतील? 2, -3. सहज मला त्या ठिकाणी लिहिता येतात. येस. आता ट्रिग्नॉमेट्रीवर अजून एक प्रश्न विचारलेला आहे. प्रूव्ह कोसेक थीटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 - कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. असं मला प्रूव्ह करायचं. किती सोपं आहे बघा. इथे पहिलं मी लिहितो कोसेक थीटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 - कॉस स्क्वेअर थीटा. येस, मी LHS घेतलेली आहे सुरुवातीला. LHS इज इक्वल टू दिस. आता 1 - कॉस स्क्वेअर थीटा मीन्स साइन स्क्वेअर थीटा. का? तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याच्यावरून हे आयडेंटिटीवरून मला हे करता येतं. म्हणून इथे येईल कोसेक थीटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर थीटा. याच्याऐवजी काय घेतलं मी? साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट म्हणजे साइन थीटा, म्हणजे कोसेक थीटा इंटू साइन थीटा. अँड वी नो दॅट कोसेक थीटा इंटू साइन थीटा इज 1. अशा पद्धतीने आपल्याला सहज सोडवता येईल. पुढचा प्रश्न विचारला आहे ट्रिग्नॉमेट्रीवरच. टॅन थीटा इज इक्वल टू 13/12. देन कॉट थीटा इज इक्वल टू वॉट? मला माहिती आहे
कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा, म्हणजे टॅन थिटाची जी व्हॅल्यू दिली ती मला काय करायची आहे, इन्व्हर्स करायची, म्हणजे 13/12 आहे तर 12/13. मग याच्यासाठी मला लिखाणकाम करावं लागेल की कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा, मग ती टॅन थिटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी टाकायची 13/12, मग ती इन्व्हर्स करायची आणि नंतर मग ॲन्सर येईल दॅट इज 12/13. कन्स्ट्रक्शनमध्ये अजून काय प्रश्न विचारला जाईल 1 मार्काचा, सोपा आहे. ड्रॉ अँड अँगल ऑफ 115 डिग्री अँड बायसेक्ट इट. बरोबर आहे. ड्रॉ अँड अँगल ABC म्हणूया आपण त्याला, 115 डिग्री अँड बायसेक्ट इट. मग आता 115 डिग्रीचा मला बायसेक्ट करायचा आहे, तर 115 डिग्रीचा हा अँगल हा ऑब्च्यूज अँगल दिसला पाहिजे. तर बऱ्याच वेळा असं असतं की आपण 115 डिग्रीचा आपण बायसेक्ट करतो, सगळं व्यवस्थित करतो, पण तो अँगल 115चा नसतो. तो तुम्ही त्या प्रोट्रॅक्टरवर 2 प्रकारचे रीडिंग्ज आहेत, त्याच्यापैकी एक कुठलं तरी रीडिंग घ्यायचं असं नाही. त्याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारे आपल्याला शिकलेलो आहोत आपण की अँगल कसा मोजायचा, अँगल कसा काढायचा. त्यावरून आपल्याला हे माझे अनुभव आहेत. कारण याच्यात काय घडतं आपण की पटकन आपण काढायला जातो आणि मग आपल्या लक्षात राहत नाही की 115 डिग्रीचा अँगल हा ऑब्च्यूज अँगल दिसायला पाहिजे, मोर दॅन 90 डिग्री दिसायला पाहिजे, असं होत नाही आणि मग तो अँगल आपला चुकतो. आपण प्रोसेस कितीही चांगली केलेली असली, अँगल बायसेक्टर मला काढता येतो, सगळं मला करता येतं, पण त्यामध्ये आपण हे विसरून जातो की आपण चुकीचा अँगल काढलेला आहे. तर तो भाग लक्षात घ्या. बायसेक्ट कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. जस्ट मी क्वेश्चनचं तुम्हाला या ठिकाणी कसा विचारला जाईल तेवढं फक्त या ठिकाणी सांगितलं. कन्स्ट्रक्शनवर अजून एक प्रश्न विचारला जातो की ड्रॉ द सेगमेंट ऑफ लेंथ 9.7 सेंटीमीटर. ड्रॉ द सेगमेंट ऑफ लेंथ 9.7 सेंटीमीटरची एक सेगमेंट काढायची. 9.7 सेंटीमीटर सेगमेंट काढली. येस. टेक द पॉईंट P ऑन इट सच दॅट AB सेगमेंटला नाव द्यायचं आहे. आता याच्यावर एक P पॉईंट घ्यायचा आहे. टेक अ पॉईंट P ऑन दॅट सेगमेंट सच दॅट AP इज इक्वल टू 3.5. A पासून P पर्यंतचं अंतर 3.5 पाहिजे. मग पट्टीने मोजायचं नाही, सरळ कंपास घ्यायचं. कंपासमध्ये 3.5 डिस्टन्स घेतलं, इथे ठेवलं आणि 3.5वर अशी खूण केली, याला नाव दिलं P. हा P पॉईंट मी घेतला 3.5 सेंटीमीटर. येस. आता 3.5 सेंटीमीटरवर घेतल्यावर कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर टू AB फ्रॉम P. येस. या P मधून आपण या बाजूला घेऊया थोडा, हा 3.5 सेंटीमीटर घेतला आणि या P मधून मला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर काढायचं आहे. ड्रॉ द परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द पॉईंट P. सोपं आहे. कंपास इथे ठेवायचा, विशिष्ट अंतराने अशा 2 खुणा करायच्या. पुन्हा या 2 खुणा विचारात घेऊन इकडे आणि इकडे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस करायचे अशा पद्धतीने आणि सरळ अशा पद्धतीने एक परपेंडिक्युलर काढतो. इट इज व्हेरी सिम्पल. जे बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये सगळं येतं. या बेसिक कन्स्ट्रक्शनवरून तुम्हाला सहज त्या ठिकाणी लिहिता येईल. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आणखी सोपे प्रश्न कसे विचारले जातील, तर इन विच क्वाड्रंट विल द पॉईंट -3,2 लाय. आता -3,2 हा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो ओळखा तुम्ही. त्या क्वाड्रंटचं फक्त आपल्याला त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. बरोबर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह या पद्धतीने. थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह. मग आता हे कुठल्या प्रकारचा कोऑर्डिनेट आहे ते बघा. निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक्स ॲक्सिस निगेटिव्ह आहे म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल. वाय कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला असं ओळखता आलं पाहिजे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. येस. तर असे सोपे प्रश्न हे 1 मार्क क्वेश्चनमध्ये या ठिकाणी विचारले जातात. हा पार्ट 1 मी तयार केलेला आहे. आता उद्या आपण काही क्वेश्चन बँकमधले 1 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुन्हा आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला मला असं वाटतं की हे सगळं समजत असेल. प्रत्येक प्रश्नावर आपण विचार करतो आहोत,
प्रत्येक प्रश्न प्रकारावर विचार करतो आहोत आणि त्या प्रत्येक प्रश्न प्रकाराचा विचार करून आपण पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्याचा पण विचार करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.